की तुम्ही राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. नाही, गरज आहे देशाला, विशेषतः ज्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत राष्ट्रपतींसारख्या, त्यांना याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. कोणी धार्मिक असण्याबद्दल प्रश्न नाही, पण राष्ट्रपती भवनामध्ये एक फोटो मी प्रसिद्ध केलेला आहे कालचा. कोणते धीरेंद्र शास्त्री? हां, देवेंद्र शास्त्री नाही, देवेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आहेत, वर्षावर. हां, ते देवेंद्र शास्त्री वेगळे आपले मुख्यमंत्री, हे धीरेंद्र शास्त्री बरं का. ते राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रपतीने त्यांच्यावर चर्चा. त्यावेळी मला असं वाटलं की राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक पाठवावं. कोणतं? देवळातला धर्म आणि धर्माची देवळ हे पुस्तक फार त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींनाही पाठवावं लागेल. जे अवडंबर माजवत आहेत, बुवाबाजीचं ढोंग करतायत धर्माच्या नावावर, आणि राम मंदिरांसारख्या दानपेट्यांची लूट करतायत आणि त्या लुटीला जे पाठिंबा देत आहेत, त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक पाठवतोय. त्याचं इंग्रजी आणि हिंदी करण्याचं काम सुद्धा मी सुरू केलेलं आहे. एक विषय आहे की मानहानी प्रकरणात नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात तडजोड शक्य आहे का? नाही, एक लक्षात घ्या की काल पत्रकार होते त्या कोर्ट रूममध्ये, आणि माझं एक